आज मला वाटते गेले 2 ते 3 दिवस तुमच्या एक्झाम चालू होत्या माझ्या माहितीनुसार, आणि मला वाटते ते 10 मार्क्सच्या एक्झाम होत्या तुमच्या मल्टिपल चॉईस बेस्ड. त्या एक्झाम सोमवार, मंगळवार, बुधवार अशा झाल्या ना? हो. ओके. नाही सर, सोमवार आणि बुधवार. 2च दिवस. 2 2 दिवस. तारखेला सुट्टी होती ना. आता उद्या 2 दिवस कुठले पेपर नाहीत ना अजून? नाही. नाही, संपली. आता थोडस आजच्या लेक्चर मध्ये मी थोडासा चेंज केलेला आहे. तो अशा पद्धतीने केलेला आहे की आपण नेहमी रेग्युलर काय बघत होतो, व्हॅक्यूम टेक्निक मधला आपला एक्सपेरिमेंटल टेक्निक या सब्जेक्ट मधील आपण काय बघत होतो, तो व्हॅक्यूम टेक्निक बघत होतो. आज थोडासा आपण चेंज करणार आहे, कारण आय थिंक सोमवारपासून तुम्ही एक्झामच्या मोडमध्ये आहात आणि कुठेतरी तुम्हाला पण रिफ्रेशमेंट थोडीशी हवी किंवा थोडासा चेंज. तर एक चेंज म्हणून आपण एक लेक्चर आज घेत आहोत. ते फिजिक्सच्या किंवा एक्सपेरिमेंटल टेक्निकच्या रिलेटेड नाहीये, पण ते रिसर्च संशोधनाच्या संदर्भामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे पेटंट प्रोसेस. म्हणजे पेटंट म्हणजे नक्की काय असतं, ते फाईल कुठं करायचं, फाईल कसं करायचं, त्याला किती दिवसांचा कालावधी लागतो, कोणत्या गोष्टींचं पेटंट आपण करू शकतो. तर या सर्व गोष्टींची आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्या पद्धतीच्या स्लाइड्स तुम्हाला थोड्या वेळामध्ये स्क्रीनवरती शेअर करेन. आणि मी पण थोडासा विचार केला की म्हणलं सोमवार मंगळवार तुम्ही एक्झाम मोडमध्ये असाल आणि आज अचानकच तुम्हाला पटकन डायरेक्ट स्टडी मोडमध्ये ढकलायला नको. त्यामुळे आज आपण थोडा हा वेगळा डिसिजन घेतलेला आहे. पेटंट प्रोसेस बद्दल आज आपण लेक्चर घेऊया आणि सबसिक्वेंट या पुढचं होणारा लेक्चर आहे त्यामध्ये आपण पिरानी गेज आणि थर्मोकपल गेज हे 2 गेजेस बघणार आहोत. मग आणि त्यानंतर लीक डिटेक्शन होईल एका चॅप्टर मध्ये आणि मला वाटते आपला चॅप्टर संपेल. मला वाटते आता बहुतेक 2 लेक्चर्स आपला टॉपिक राहिलेला आहे. म्हणजे टॉपिक एंड व्हायला फक्त 2 लेक्चर्स बाकी आहेत. बघू आपण ते पुढच्या आठवड्यातच. मुजावर सरांचा एक पिरियड घेऊया आपण बुधवारचा आणि माझा पुन्हा गुरुवारचा. अशा पद्धतीनं 2 दिवसात पुढच्या आठवड्यामध्ये आपण तो चॅप्टर आता संपवूया. तर आज महत्वाचं आपण बघणार आहे पेटंट प्रोसेस बद्दल. तर या इथे मी एक स्लाइड शेअर करतोय बघा. आता स्क्रीन शेअर होईल थोड्या वेळात. हॅलो, दिसतंय का तुम्हाला? ही स्क्रीन दिसते सगळ्यांना? बघा 28 ओके. बघा 28 तारखेला आपल्या कॉलेजमध्ये एक 6 डे ओरिएंटेशन प्रोग्राम होता. BSc सेकंड आणि BSc थर्ड च्या प्रोफेशनलच्या मुलांसाठी होता तो. आय थिंक मला वाटते तुम्ही बसला नसाल त्याला कदाचित. तर त्यामुळं तुमच्यासाठी आज आपण हे लेक्चर MSc च्या मुलांसाठी आज घेतो. ऍक्च्युली MSc फर्स्टच्या मुलांना पण थोडंसं उपयोगी ठरलं असतं, पण आता काय ऍडमिशन्सच नाहीये ते MSc फर्स्टचे, त्यामुळे त्यांचा काही प्रश्न येत नाही. तर आज पेटंट प्रोसेस याविषयी मी बोलणार आहे किंवा त्याच्याविषयी थोडीशी पूर्वकल्पना तुम्हाला देणार आहे की पेटंट म्हणजे काय आणि पेटंट संदर्भातली प्रोसेस कशी करायची. कारण मी ज्यावेळी जर्मनीत होतो त्यावेळी जर्मन पेटंट एक आहे, पण इंडियन पेटंटचा काय मला अनुभव नव्हता. इथं आल्यानंतर मला अभ्यास करावा लागला. त्यानंतर ही प्रोसेस मला समजली. ओव्हरऑल सगळ्या देशांमध्ये पेटंटची प्रोसेस सेम आहे.
हे हेडिंग आणि पेटेंट सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे, माझं नाव आणि डेट 28 तारखे आहे बघा त्या दिवशी. आता 3 प्रश्न आहेत महत्वाचे. व्हॉट इज पेटेंट, प्रोसिजर फॉर पेटेंट रजिस्ट्रेशन, त्यानंतर आहे डिफरन्स बिटवीन कॉपीराइट अँड पेटेंट. या पद्धतीनं असे क्वेश्चन्स आहेत. आता तुमच्या पण मनामध्ये खूप दिवसापासून प्रश्न असेल की पेटेंट म्हणजे नक्की काय असतं, त्याचं मिनिंग काय, पेटेंट रजिस्टर करणं म्हणजे काय करणं नक्की, त्याची प्रोसेस कशी असते, या प्रश्नांचा साधारणतः उल्लेख आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. महत्वाचं म्हणजे की पेटेंटच फाईल का करायचं, पेटेंट फाईल केलं नाही तर काय होऊ शकतं. अगदी सोप्या थोडक्यात आणि मोजक्या शब्दात आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. आता बघा, एक डायग्राम दिसते तुम्हाला. जो व्हाईट शर्ट अंगावर असलेला जो व्यक्ती आहे त्याच्याजवळ एक डॉल आहे आणि ते काय केले, स्वतःच ओन क्रिएशन आहे, त्यांनी स्वतःच आयडिया वापरल्या, इम्प्लिमेंट केल्या आणि एक डॉलची निर्मिती केली. आणि तो विचार काय करतोय, आता कंपनी स्थापन करायची आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या डॉलचं उत्पादन करून भरपूर नफा कमवायचा. असं सफेद शर्ट असलेला जो व्यक्ती आहे तो विचार करतोय. आता त्याच वेळी सिमिलरली एक कोट, टाय, बूट असा अंगावर पोशाख असलेला एक व्यक्ती दिसतोय बघा तुम्हाला. मग त्याने काय केलं की सफेद शर्टवाल्याने जी डॉल बनवली त्याची आयडिया सगळी काय केली, त्यांनी ढापली, चोरली आपण म्हणूया, आणि त्या पद्धतीनं स्वतःच तशी एक डॉल तयार केली. बघा, तो जो टाय घातलेला माणूस आहे, कोट टाय, त्याच्या शेजारी पण एक डॉल आहे, पण ते काय आहे, त्याची ओरिजिनल संकल्पना नाही, ती संकल्पना त्यांनी शेजारच्या माणसाकडनं ती शिकली, चोरली आणि स्वतः डॉलचं प्रोडक्शन. आता त्यांनी गंमत काय केली, पण जो टाय आणि कोट असलेला माणूस तो काय विचार करतोय की मी जर समजा जसंच्या तसं ही डॉल विकली तुम्ही अडचणीत येईल, कारण ते काय म्हणतील की सेम टू सेम डॉल तुम्ही हे करताय. म्हणून ते डॉल मध्ये थोडेसे चेंजेस केले आहेत बघा. ते कोट आणि टाय असलेल्या माणसानं काय केलं चेंजेस, पहिला कलर बदलला. दुसरी गोष्ट, जी शेंडी होती जी डावीकडे झुकलेली होती ती आता उजवीकडे झुकवली त्यांनी. ती गुलाबी डॉलचं आणि रेड डॉलचं डायरेक्शन करा तुम्ही, आणि त्या गुलाबी डॉलचं प्रोडक्शन करण्याचा त्यांनी कारखाना टाकला. आता मला एका गोष्टीचं तुम्ही उत्तर द्या की डॉल तयार करण्याचा कारखाना टाकण्याचा खरं श्रेय कुणाला गेलं पाहिजे, कोणाचं क्रेडिट आहे त्यामध्ये, व्हाईट शर्ट वाला आहे त्यामध्ये, त्याला क्रेडिट दिलं पाहिजे का जो टाय आणि कोट असं पेहराव केलेला माणूस आहे त्याला दिलं पाहिजे? तुमच्या मते कोण योग्य या दोघांमध्ये? व्हाईट शर्ट वाला. व्हाईट शर्ट वाला, कारण का त्याचं स्वतःच ओन क्रिएशन आहे, आणि जो दुसरा आहे कोट आणि टाय त्याने काय केलेलं आहे, ते टेक्निक चोरलेलं आहे, थोडेसे बदल करून मला कंपनी सेटअप करण्याचा प्रयत्न. आता गंमत बघा, व्हाईट शर्ट वाला हा माणूस त्या कोट आणि टाय असलेल्या माणसाला कधी अडवू शकला असता? बघा, जर समजा व्हाईट शर्ट वाल्याकडे त्याचं पेटेंट असतं त्या रेड डॉल बनवण्याचं, तर तो नक्कीच जो कोट आणि टाय असलेला माणूस आहे त्याला अडवू शकला असता. का? तो हे माझं पेटेंटेड वर्क आहे, तू काय कॉपी करू नको, त्यातनं काय आर्थिक लाभ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊ नको, कारण की वर्क स्वतःच माझं ओन क्रिएशन आहे असं तो म्हणला असता. म्हणून आता तुम्हाला समजलं असेल की पेटेंट का महत्वाचं आहे.
सपोज तुम्ही एखादी वस्तू बनवली आणि दुर्दैवानं कोणी ती वस्तू चोरली, तुमची ढापली आणि तसंच प्रोडक्शन चालू केलं, तर तुम्हाला नक्की डेफिनेटली लॉस झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर समजा तुम्ही तुमचं काम जर पेटेंटाइज्ड केलं, पेटेंटेड केलं, तर काय होऊ शकतं, दुसरा कोणीही माणूस ते यूज करू शकत नाही तुमचं वर्क. आलं का लक्षात? मग हा असतो पेटेंटचा फायदा. आता पेटेंट करण्यासाठी काहीतरी शोध आवश्यक आहे. शोध आवश्यक आहे म्हटल्यावर कोणत्या प्रकारचा शोध पाहिजे? कोणत्याही गोष्टीचं पेटेंट करता येईल का? नाही, कोणत्याही गोष्टीचं पेटेंट करता येऊ शकत नाही. पेटेंट साठी काही नियम आहेत. उदाहरणार्थ, पेटेंट त्याचा पर्पज युजफुल हवा, म्हणजे लोकांना फायदा काहीतरी होईल, जनतेला फायदा होईल, सर्वसामान्य माणसाला काहीतरी फायदा होईल, असं जे काही तुम्ही डिव्हाइस बनवले किंवा जे काही तुम्ही काम केलंय ते युजफुल असलं पाहिजे पब्लिकसाठी. दुसरी गोष्ट, ते ओरिजिनल हवं, मूळ. मूळ म्हणजे कोणती? तर आता तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सगळ्यांकडे तुमच्या हेडफोन असतील, अगदी सॅमसंग असू द्या, ओप्पो असू द्या, कुठलीही कंपनी असू द्या. मग तुम्ही समजा काय केलं, ते जे इयरबड्स असतात ते समजा काढले आणि गाणी ऐकायला लागला आणि तुम्ही म्हणला चला आता मला ह्याचं पेटेंट द्या, तर काय ते पेटेंट तुम्हाला मिळणार नाही. आहे त्या पार्टमध्ये तुम्ही काय केलंय, थोडासा फेरफार केलेला आहे आणि तुम्ही म्हणताय त्याचं पेटेंट मिळू शकत नाही. तर ते पेटेंट करायचं असेल तर तुमच्या वर्कमध्ये काहीतरी काय पाहिजे, नॉवेल्टी पाहिजे, नाविन्यता पाहिजे. मग ही कोणत्या प्रकारची नाविन्यता? तर ही नाविन्यता म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की टोटली न्यू कॉन्सेप्ट हवा, टोटली न्यू, आणि तो आतापर्यंत कोणी वापरला नाही पाहिजे असा कन्सेप्ट असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचं पेटेंट मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट, नॉन ऑब्वियस. नॉन ऑब्वियस म्हणजे काय? तर सहजासहजी ती गोष्ट बनवता आली नाही पाहिजे. आता उदाहरणार्थ, या इथे डायग्राम मध्ये एक छत्री दाखवली आणि छत्रीला एक छोटस होल पाडलेलं आहे त्या मुलीनं, आणि ती मुलगी बघते त्यातनं गॉगल टाईप. आता मला सांगा, तुम्ही या गोष्टीचं पेटेंट होऊ शकतं का? तर नाही. तुम्ही म्हणाल बाबा मला ह्याचं पेटेंट द्या, तर त्याचं पेटेंट तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याच्यासाठीचा नियम आहे ते नॉन ऑब्वियस हवं, सहज बनवता आलं नाही पाहिजे. म्हणजेच थोडक्यात एखादा कागदाची होडी बनवली आणि म्हणून चला आता मला ह्याचं पेटेंट द्या, पण ती गोष्ट जर तुम्हाला सहजासहजी बनवता येते तर त्या गोष्टीचं पेटेंट तुम्हाला मिळू शकत नाही. हा, हे 3 फॅक्टर आहेत, हे प्रामुख्यानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे या पेटेंट प्रोसिजर मध्ये. आता जर तुमच्या इन्व्हेन्शन्सनं हे सगळे क्रायटेरिया कंप्लीट केले तर बघा, हे सगळे क्रायटेरिया तुमच्या इन्व्हेन्शननं कंप्लीट केले, हे तिन्हीच्या तिन्ही, तर काय होईल? तर तुम्ही ते पेटेंट फाईल करू शकता. हा बेसिक डिफरन्स आहे. तसंच कोणत्या कोणत्या गोष्टीचे पेटेंट घेऊ शकता हे चित्रामध्ये दाखवलेले आहे. मग ते सॉफ्टवेअर्स असतील,
गुगल क्रोम, ऍपल, विंडोज यासारखे सॉफ्टवेअर असतील, कॉस्मेटिक्स असेल किंवा म्युझिक इन्स्ट्रुमेंट असतील, क्रिकेट मधील चेंडू, नंतर बॅट, स्टंप, पॅड, हेल्मेट असेल, जादूचे छोटे छोटे प्रयोगाचे साहित्य असेल, डॉल्स असतील, कम्प्युटर हार्डवेअर असेल, प्रिंटर असेल किंवा USB केबल्स असतील, कम्प्युटरच्या पोर्ट्स असतील, या सगळ्यांचं तुम्हाला पेटंट मिळू शकतं. तसंच मोबाईल, ऍपल स्क्रीन, ऍपल मोबाईल जो असतो तो, किंवा ऍपलचा कम्प्युटर पण आहे बघा, लॅपटॉप कम्प्युटर ऍपलचे आहेत, तर त्या गोष्टींचं पण तुम्हाला पेटंट करता येऊ शकतं. ऑफकोर्स त्याला काही प्रोसिजर्स आहेत, ते पण फॉलो करणं गरजेचं असते. या गोष्टींचं आपल्याला काय करता येऊ शकते, पेटंट करता येऊ शकते. तसंच काही ज्वेलरी दाखवलेली बघा, ज्वेलरीचे काही जे युनिक आयटम्स असतात त्यांचं पण तुम्हाला पेटंट तुम्ही करू शकता, तिथे तुम्हाला तो फायदा होऊ शकतो. आता कुठल्या गोष्टीचे पेटंट करता येणार नाही, त्यामध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युला एखादा तुम्ही शोधून काढला, एखादं इक्वेशन शोधून काढलं आणि तुम्ही म्हणाला की नाही आता हेच पेटंट करा, तर त्याचं पेटंट तुम्हाला करता येत नाही. किंवा तुम्ही समजा डॉक्टर आहात आणि तुमच्याकडं विशिष्ट असे ऑपरेशन स्किल्स आहेत, उदाहरणार्थ हार्ट सर्जरी, बायपास, हे सर्जरी तुम्ही परफेक्ट एकदम करू शकताय आणि तुम्ही म्हणाल की बाबा हे जे शिकलोय मी त्याचं मला पेटंटाइज वर्क करायचं आहे, ती जे ऑपरेशन आहे ते माझ्याशिवाय कोणी केलं नाही पाहिजे, तर त्याला पण, त्या गोष्टीला पण तुम्हाला मान्यता मिळणार नाही. निसर्गामध्ये आढळणार गॅलेना असेल, क्वार्ट्ज असेल, पॅरालाइट असेल, हे जी खनिज आहेत आढळतात नेचरमध्ये, त्यांचं पण तुम्हाला पेटंट करता येत नाही, कारण ती निसर्गामध्ये आढळतात. फॉरेन्सिक सायन्स मध्ये सुद्धा जे काही फॉरेन्सिक सायन्सचं काम आहे किंवा चालतं ज्या प्रोसेसनं, म्हणजे क्राईम सीन्स वगैरे सेक्शन्स असतात, इथे सुद्धा तुम्हाला पेटंट करता येऊ शकत नाही त्या कामामध्ये. आणि केमिस्ट्री मधले काही ते नवीन एखादा कंपाऊंड बनवलं तुम्ही आणि म्हटलं बाबा मला ह्याचं पेटंट द्या, तर ते शक्य नाही, ते त्याचं पेटंट घेता येत नाही आपल्याला. आलं लक्षात? पण केमिकल मेथडचं पेटंट तुम्हाला घेता येईल, पण त्या विशिष्ट असं केमिकलचं प्रॉडक्टचं की बाबा नाही, झिंक ऑक्साईडची थिंकिंग मी जगात एकटाच बनवला, बाकी कोणी बनवायचं नाही, असं करता येत नाही. मेथड वाटलंच तुम्ही पेटंटाइज करू शकता, पण प्रॉडक्ट पेटंटाइज करू शकत नाही. आता ह्याची ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे, तर पहिल्यांदा जो काही तुम्ही शोध लावलेला आहे त्याची फाईल बनवावी लागते. फाईल बनवल्यानंतर त्या फाईलमध्ये काय लिहायचे, इन्फॉर्मेशन अबाउट आयडिया, नक्की संकल्पना काय आहे, काय नक्की काम केलेलं आहे, आणि ही जी मेथड, हा जो एक्सपेरिमेंट केला आहे, ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे एक तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. तसंच नंतर फाईल रिव्ह्यूला येते, म्हणजे काय होतं, तर फाईल रिव्ह्यूला येते म्हणजे 1970 साली, 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये पेटंट संदर्भातले कायदे हे ब्रिटिश पार्लमेंट जे लागू केले होते तेच होते. स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्या गोष्टींचा पगडा राहिला. 1970ला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने पेटंट ऍक्ट पास केला 1970ला, आणि त्यामध्ये सेक्शन 3 आणि सेक्शन 4, आणि त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी डेलिबरेटली ऍड केल्या. या गोष्टींचं पेटंट होईल, या गोष्टींचं पेटंट होणार नाही. आता पेटंट ऍक्ट सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये नक्की कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे ते पण आपण बघूया. तुम्हाला काय वाटते, कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला असेल? एनी आयडिया?
चुकलं तर चुकू द्या. बघूया आपण नंतर. त्यानंतर बघा, रिव्ह्यू प्रोसिजर झाल्यानंतर जे तुमचं ड्राफ्ट ऍप्लिकेशन आहे ते ड्राफ्ट ऍप्लिकेशन सबमिट केलं. आता हे सबमिशनचे पण 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? तर सिंपली जर तुमचा शोध कंप्लीट झालाय, कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तो ड्राफ्ट सबमिट करायचा आणि 18 महिन्यानंतर तो पब्लिश होतो. आता तुम्ही म्हणाल की सर नाही, माझा शोध खूपच महत्वाचा आहे आता सध्या, त्यामुळं आता लवकरात लवकर मला ते पब्लिश करायचं आहे. तर मग त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला एक्स्ट्रा फी असेल ती भरावी लागेल, जास्तीची फी भरावी लागेल. मग तुमचं पेटंट एका महिन्यात सुद्धा पब्लिश होऊ शकतं, त्याला पैसे जास्त लागतात. हा झाला ऍप्लिकेशनचा एक मोड, एक मार्ग. अजून एक मोड आहे ऍप्लिकेशन 2, दुसरा ऍप्लिकेशनचा मोड. समजा एखादं साबण तुम्ही बनवत आहात आणि साबण बनवण्याचा हा जो तुमचा शोध आहे तो आता अगदी पूर्णत्वाला येत चाललेला आहे, पण अजून कंप्लीट झाला नाही आणि तुम्हाला खात्री आहे की 1-2 महिन्यामध्ये हा जो सोप असेल, साबण असेल, तो आम्ही बनवू शकतोय. तर त्यावेळी पेटंट ऑफिसला तुम्ही तसं कळवायचं असतं की बाबा 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये हा जो आमचा शोध आहे तो कंप्लीट होईल, पण त्याचं पेटंट आम्हाला आता फाईल करायचं. मग पेटंट ऑफिस तुम्हाला एक 12 महिन्यांची मुदत देतं आणि 12 महिन्यांची मुदत दिल्यानंतर ते 12 महिने कंप्लीट झाल्यानं व्हायच्या आतच तुम्ही तुमचं जे संशोधन असतं ते त्यांना प्रेझेंट करायचं असतं आणि तुम्हाला ते पेटेंट देऊ शकतात पद्धतीने. म्हणजे 2 मोड आहे. म्हणजे इन्व्हेन्शन कंप्लीट व्हायच्या आधी सुद्धा तुम्ही पेटेंट घेऊ शकता. बघा, पेटेंट ऍक्च्युअली दिसतं कसं बघा. आणि चौथं आहे एक्झामिनेशन रिक्वेस्ट. त्यांना एक्झामिनेशन रिक्वेस्ट करायची म्हणजे तुमचं प्रोडक्ट, म्हणजे जो तुम्ही साबण बनवलाय, ते सॉफ्टवेअर बनवलंय, ते चेकआउट करण्याचा अधिकार हा एक्झामिनेशन कमिटीला असतो. आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक ग्रीन कलर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक सर्टिफिकेट देते पेटंट ऑफिसचं, ते दिसतंय सर्टिफिकेट. आणि हे सर्टिफिकेट साधारणतः 20 वर्षांसाठी व्हॅलिड असते. म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्ही 20 वर्ष लगातार वापरू शकता. हा पेटंटचा फायदा आहे. म्हणजे एखादा शोध मी लावला तर साधारणतः 20 वर्ष त्याचे हक्क माझ्याकडे असतात. डिफरन्स बिटवीन कॉपीराइट अँड पेटंट. कॉपीराइट काय आहे? एखाद्या टेक्स्टचं कॉपीराइट होऊ शकतं, म्युझिकचं कॉपीराइट होऊ शकतं, व्हिडिओचं कॉपीराइट होऊ शकतं, पेंटिंगचं कॉपीराइट होऊ शकतं. मग पेटेंट, आता बघा इथे एका छोट्या डायग्राम मध्ये पेटेंट आणि कॉपीराइटचा डिफरन्स समजून आहे. काय केलेलं आहे? उजव्या साईडला स्क्रीनवरती एक प्रिंटर दिसतोय. प्रिंटर कसा बनवायचा हे टेक्निक आहे, त्याचं मला पेटेंट करता येईल. पण त्या प्रिंटर मधून नक्की काय छापायचं ह्याचं पेटेंट करता येत नाही, तो कॉपीराइट म्हणून लागतो. त्यामुळे तुमची सगळी पुस्तकं वगैरे आहेत ती कशामध्ये मोडतात? कॉपीराइट सुद्धामध्ये मोडतात. त्यातला कंटेंट कॉपी कुणी करू नये. कॉपी कॉपी करण्याचा हक्क कुणालाच नाही, कॉपीराइट. आता एखाद्या पुस्तकातला एखादा कंटेंट तुम्हाला हवाय, मग तुम्ही त्या प्रकाशनाशी संपर्क साधायचा. त्यानंतर त्यांना कॉपीराइट मागायचं. कॉपीराइट मागायचं म्हणजे काय की बाबा या पुस्तकातला अमुक अमुक कंटेंट मला कॉपी करायचा आहे आणि तो कॉपी करण्याचा हक्क, अधिकार तुम्ही मला द्या. म्हणजेच काय झाला? कॉपीराइट झाला. तर हा असा डिफरन्स आहे कॉपीराइट आणि पेटेंट मधला.
पेटेंट हे एखाद्या तंत्रज्ञानाचं होऊ शकतं, तर कॉपीराइट एखादा इमेज, टेक्स्ट, व्हिडिओ त्याचं होऊ शकतं. तर व्हॉट इज पेटेंट? It is a statutory right to the inventor or the applicant by the government for his invention which is either a new process of product. म्हणजे एखादा ऍप्लिकेंट असेल जो पेटंटला अप्लाय करतोय, समजा त्याने एखादी नवीन प्रोसेस शोधून काढली, नवीन प्रोडक्ट शोधून काढलं, तर त्या संशोधकाला काहीतरी शासन काय करतं, हक्क प्रदान करतं. हक्क काय प्रदान करतं की त्या प्रॉडक्ट बद्दल किंवा प्रोसेस बद्दल, किंवा ही प्रोसेस तुझी आहे, तुझ्या मालकीची आहे, तू पाहिजे अशी वापरू शकतो. जर दुसरं कोणाला वापरायचे असेल तर त्याचे पैसे दुसऱ्या लोकांना मोजावे लागतील. मग हा हक्क कोणी पेटंटचा दिलेला आहे? इन्व्हेंटरला, संशोधकांना कोणी दिलेला आहे? तर संशोधकांना पेटंटचा हक्क हा गव्हर्नमेंटने दिला आहे. आणि पेटंट काय असते? एक लिमिटेड टाइमसाठी असतं. इट इज फॉर द लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. एका छोट्याशा टाइम पिरियड फक्त ते असतं, म्हणजे 20 वर्ष पर्यंत कालावधी असू शकतो. तुम्हाला 20 वर्षानंतर काय होतं? 20 वर्षानंतर ते पेटंट पब्लिक डोमेनला खुलं केलं जातं. त्यानंतर इट इज ग्रांटेड इन व्ह्यू ऑफ सफिशियंट डिस्क्लोजर टू द पेटंट ऑफिस. पण तुम्ही जे काय पेटंट केलंय हे पेटंट साधारणतः थोडंसं ते तुम्हाला कल्पना ते पेटंट नक्की काय हे पेटंट ऑफिसला दाखवावं लागतं. इट इज अ टेरिटोरियल राईट. हा टेरिटोरियल राईट आहे. म्हणजेच साबण समजा तुम्ही इथं बनवलं, ठीक आहे, एखादं तुमच्या घरी बनवलं, तुम्ही त्याचं पेटंट घेतलं, म्हणजे भारतात जर समजा कोणाला बनवायचा असेल तो साबण त्या पद्धतीचा, तर तुमची जर तुम्ही पेटंट घेतलं तर तुमची परमिशन घ्यावी लागेल. का? तर तुमच्याकडे इंडियन पेटंट आहे. पण समजा तुमच्याकडे फक्त इंडियन पेटंट असेल, बाकी कुठलं पेटंट नाही, तर तो साबण अमेरिकेतला माणूस सुद्धा बनवू शकतो. त्यावेळी तुम्ही त्याला अडवू शकत नाही. त्याला म्हणू शकत नाही माझ्याकडे इंडियन पेटंट आहे, कसला बनवतोय. तसं नसतं. इंडियातल्या इंडियासाठी तुमचं पेटंट व्हॅलिड आहे. इंडियातल्या इंडियात कोणी बनवू शकत नाही. याचा अर्थ बाहेरच्या देशातले बनवू शकत नाही असं नाही, ते पण बनवू शकतात. आणि हा इट इज अ निगेटिव्ह राईट. हा कुठला राईट आहे? निगेटिव्ह राईट आहे. निगेटिव्ह का म्हणलं ते? कारण फक्त एका माणसाचीच मक्तेदारी घेत नाही येणार आहे. समूहाचा जास्त करून एवढा फायदा होणार नाही, समाजाला काही फायदा होणार नाही. म्हणून त्यासाठी तो म्हणलेला आहे हा इट इज अ निगेटिव्ह राईट. आता पेटंट राईट काय असेल नक्की? तर आपण या डायग्राम दाखवल्याप्रमाणे टू प्रिव्हेंट थर्ड पार्टी विदाउट ऑथरायझेशन. म्हणजे कुठल्याही एखाद्या त्रयस्थ पार्टीला तुमचं प्रोडक्ट, तुमची प्रोसेस तयार करण्यापासून मज्जाव करायचा, अटकाव करायचा. तू हे करू नको, हे पेटंट आहे, माझं पेटंट आहे, माझं काम. तसंच कोणाला यूज करण्यासाठी सुद्धा तुम्ही अटकाव करू शकता. नाही, ही टेक्नॉलॉजी माझी आहे, तुम्ही कशाला वापरताय. कुणी जो तुमचं प्रोडक्ट विकत असेल तुमच्या परस्पर, त्याला अटकाव करू शकता. कुणी तसला माल आयात करणार असेल किंवा निर्यात करणार असेल त्याला सुद्धा तुम्ही अटकाव करू शकता. कुणी समजा फ्रीमध्ये वाटत असेल, तो एखादं प्रोडक्ट तुम्ही तयार केलं, त्याचं पेटंट केलं, आणि समजा नजर चुकीनं तो माणूस, एखादा माणूस काय करायला लागला, तो विकायला लागला फ्रीमध्ये, तर तुम्ही त्याला अटकाव करू शकता किंवा पैसे देऊ. आणि लायसन्सिंग एक प्रकारचं तुमच्याकडे लायसन असतं पेटंट. म्हणजे ही गोष्ट आता फक्त जगात तुम्ही म्हणजे इंडियन पेटंट असेल तर फक्त इंडियामध्ये तुम्हीच बनवू शकता. पेटेंटेबल सब्जेक्ट मॅटर बघा दिले. एनी आर्टिकल, ॲपॅरेटस, मशिनरी, इट्स कॉम्पोनंट हे काय आहे? पेटेंट करता येते. एनी सबस्टन्स वेदर लिव्हिंग, नॉन लिव्हिंग प्रोडक्ट, फार्मास्युटिकल प्रोडक्ट, फार्माचे सगळे प्रोडक्ट, सबस्टन्सेस लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, त्यांचं पण काय करू शकता तुम्ही, पेटेंट करू शकता. तसंच केमिकल्स किंवा प्रोसेसेस, त्यांचं सुद्धा तुम्हाला पेटेंट करता येऊ. आता बघा सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये कुठल्या इन्व्हेन्शन्स
काय नाहीये तर अलाव केलेलं नाहीये. कुठल्या वाचा बघू द्या. बघा त्यामध्ये युरेनियम, बेरिलियम, थोरियम, प्लुटोनियम, रेडियम, ग्राफाइट, लिथियम ह्या ज्या काही एलिमेंट आहेत, ह्या एलिमेंट वरचं जे काही संशोधन आहे किंवा यापासून बनवणारे जे काही कंपाऊंड आहे त्यांचं संशोधन तुम्ही करू शकत नाही. कारण का 1962चा जो ॲटॉमिक एनर्जीचा ऍक्ट आहे त्यामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. 62ला काय सांगितलं की खालील कंपाऊंड होती किंवा खालील एलिमेंट होती तुम्ही काम करता कामा नये पर्सनल लेवलला. आणि 1970ला पण मग गव्हर्नमेंटने काय केलं की ठीक आहे बाबा ॲटॉमिक एनर्जी जे सांगितले तेच आपण पण फॉलो करूया असं म्हणलं. त्यामुळे ह्या गोष्टी काही पेटेंट करता येणार नाहीत. तुम्ही म्हणाल की मी आता कंपाऊंड बनवलं युरेनियमचं, तसं होत नाही, तसं बनवता येत नाही ते. आता अजून काही दिलेले आहेत काही ज्या गोष्टी ज्या निसर्ग नियमांविरोधात आहेत त्याचं पेटेंट तुम्हाला बनवता येऊ शकत नाही किंवा माणसांना, प्राण्यांना किंवा एन्व्हायरमेंटला जे काही प्रकल्प हेल्दी नाहीत, नुकसान होऊ शकतं या गोष्टींचं, याचं एक पेटेंट तुम्हाला बनवता येऊ शकत नाही. तसंच तुम्ही कदाचित एखादं सायंटिफिक प्रिन्सिपल शोधून काढलं किंवा एखादी ॲब्स्ट्रॅक्ट थिअरी शोधून काढली किंवा एखादा जिवंत असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही फाइंड आउट केला, ते डिस्कवर केली जो निसर्गामध्ये आहे, त्याचं पण तुम्हाला पेटेंट करता येणार. तसंच mere discovery of new form of known substance which does not result in enhancement of the known effects of that substance याचे पेटेंट करणार येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय पाणी निसर्गामध्ये आढळते आणि तुम्ही त्यात काय टाकलं पोटॅशियम परमॅंगनेट टाकलं तर म्हणाल झालं हे गुलाबी दिलं आता ह्याचं पेटेंट द्या मला का आता ह्याचं मी कलर गुलाबी करून दाखवलेला आहे आणि शुद्ध केले तर त्याचं पण तुम्हाला पेटेंट करता येऊ शकत नाही 3D च्या नियमानुसार. तसंच admixture resulting only in the aggregation of the properties of the components thereof the process of producing such substances. काही सबस्टन्सेस केवळ कशात ते मिसळले तुम्ही म्हणजे म्हणला की चला आता हे पदार्थ मी तयार केला आहे मला ह्याचं पेटेंट द्या तर ते पेटेंट सुद्धा मिळू शकत नाही. उदाहरणार्थ झिंक ऑक्साईड बनवलं तुम्ही म्हटलं द्या पेटेंट, नाही मिळू शकत पेटेंट. का ते झिंक ऑक्साईड ही काही तुम्ही बनवायची तुमची एकट्याची मक्तेदार नाही. तसंच मेथड ऑफ ॲग्रिकल्चर ऑफ हॉर्टिकल्चर शेतीविषयक किंवा बागकामशास्त्र जे असेल त्याविषयक ज्या काही मेथड्स आहेत त्याचं एक पेटेंट तुम्हाला बनवता येऊ शकत नाही. उदाहरणार्थ एखादा म्हणाल की चला पेरणीचं पेटेंट घेऊन टाकतो म्हणजे महाराष्ट्रात माझ्याशिवाय कोणीच पेरणी करता कामा नाही किंवा माझ्या सल्ल्याशिवाय माझ्या परमिशनशिवाय तसं तुम्हाला करता येत नाही. तसंच रिअरेंजमेंट ऑफ और डुप्लिकेशन ऑफ नोन डिव्हाइसेस इच फंक्शन इंडिपेंडेंटली ऑफ वन ऑन द नोन वे. कुठल्या त्या गोष्टी 2-3 एकत्र जोडल्या माहीत असलेल्याच आपल्याला आणि तुम्ही म्हणाला की द्या आता ह्याचं पेटेंट मला तर त्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला पेटेंट मिळू शकणार नाही. पेटेंट काय मिळत नाही. तसंच अजून काही जे मेथड्स आहेत त्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट असेल, म्युझिकल ड्रामॅटिक आर्टिस्टिक वर्क असेल, मॅथमॅटिकल मेथड्स असतील, बिझनेस मेथड, कम्प्युटर प्रोग्राम, बरेच खूप मोठी यादी. ठीक आहे, संपूर्ण यादी आपण पाहावं असं काही नाहीये.
त्याला तुम्हाला संकल्पना आली असेल की नक्की काय असतं. प्रोसेस ऑफ पेटेंटिंग म्हणजे कशी असते प्रोसेस ऑफ पेटेंटिंग. बी क्युरियस बट डू नॉट डिस्क्लोज युअर इन्व्हेंशन. तुम्हाला जो तुम्ही शोध लावलाय त्याबद्दल तुम्हाला क्युरियस तुम्ही असला पाहिजे. तुम्हाला क्युरिओसिटी असली पाहिजे नक्की हे कसं वर्कआउट होत आहे त्या गोष्टी. पण डू नॉट डिस्क्लोज युअर इन्व्हेंशन. तुमची जी आयडिया आहे ती कोणाशी तुम्ही सांगितली नाही पाहिजे. त्या माणसाच्या डोक्याला बघा कुलूप लावलंय का. डू नॉट डिस्क्लोज युअर आयडियाज इन्व्हेन्शन्स. आपल्या जनरली काय असतं, आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती पडली तर आपण काय करतो, आपला जवळचा मित्र मैत्रीण त्याच्यापेक्षा ते आपण काय करतो पहिल्यांदा शेअर करतो. पेटंटमध्ये असा नियम आहे की तुम्ही ती गोष्ट किंवा तो शोध कोणाशी शेअर केला नाही पाहिजे पहिला मुद्दा. तसंच दुसरा महत्वाचा मुद्दा, कीप अ बाउंड नोटबुक टू प्रूव्ह व्हेन यू गॉट द आयडिया. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आयडिया कधी भेटली तर ते काय करायचं, तुम्ही एका बाउंड नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. सुट्ट्या पानांमध्ये कधीही लिहून ठेवायचं नाही तुम्ही. ही पण कधी पण लक्षात ठेवा. बघायचं आपलं सवय असते की काही कंटेंट असू द्या लिहितो सुट्ट्या पानावर काय होते आणि ऐन ती सुट्टी पानं सापडत नाही. मग बेटर वे काय करायचं त्यासाठी की शक्यतो बाउंड नोटबुक एक बघायची आणि त्या बाउंड नोटबुक मध्येच सगळ्या गोष्टी त्या लिहायच्या. म्हणजे कंटेंट इकडे तिकडे जात नाही, तो त्याचा फायदा होतो. तसंच डेव्हलप द आयडिया अँड प्रोड्यूस मॉडेल. आयडिया एखादी डेव्हलप करा त्याचं मॉडेल बनवा आणि लिहा तुमची इन्व्हेन्शन का गरजेचे आहे. आता सध्या मार्केटमध्ये असलेले जे काही प्रोडक्ट आहेत त्यात बाबा तुम्ही हे जे तयार केलेलं नवं प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये नक्की काय युनिक आहे, नक्की काय वैशिष्ट्य आहे त्याचं, हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. फिजिकल फायलिंग ऍट द पेटंट ऑफिस. पहिलं फिलिंग ऑफ द ऍप्लिकेशन फिल केल्यानंतर पेटंट ऑफिसला तुम्हाला स्वतः वैयक्तिक जावं लागत होतं. पण सुदैवानं 2020 जुलै 2007 नंतर शासनाने इलेक्ट्रॉनिक फायलिंग केलेलं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, तुम्ही फाईल इलेक्ट्रॉनिक व्हाया ईमेल किंवा व्हाया कम्प्युटर तुम्ही आता पेटंट फाईल करू शकता. कुठे कुठे ऑफिसेस, चेन्नई, मुंबई, दिल्ली, कलकत्ता 3 ठिकाणी. पण तुम्ही आता कुठे महाराष्ट्रामध्ये म्हटल्यानंतर तुम्हाला पेटंट ऑफिसला कुठे जावं लागेल, मुंबई. लक्षात या संपूर्ण स्लाइड मध्ये एकच लक्ष ठेवायचं, राहिला कुठे तुम्ही महाराष्ट्रामध्ये, पेटंट फाईल कुठे करायला लागणार महाराष्ट्रामध्ये, मुंबईत. विषय म्हटला उगाच महाराष्ट्रात राहतोय आणि कलकत्त्याला गेलाय पेटंट फाईलला, तसं चालत नाही. तुम्हाला स्टेट दिले तिथे लिहिले बघा, पेटंट ऑफिस ब्रांच मुंबई, स्टेट्स ऑफ महाराष्ट्र. बघा हाऊ टू फाईल पेटंट ऍप्लिकेशन. डॉक्युमेंट्स कॅन बी फाईल्ड इन अ पेटंट ऑफिस. पेटंट ऑफिसला डॉक्युमेंट तुम्हाला फाईल करायला लागतील. कशी करायला लागतील, ऑनलाईन प्रोसिजर तुम्ही करू शकताय. तसंच जी वेबसाईट दिली त्याने करू शकताय. बाय पोस्ट, एखादा म्हटलं पोस्टनं पाठवतो मी, चालते. एखादा म्हटलं माझा पोस्टला विश्वास नाही, पोस्टला नाही सांगता येत नाही, मी बाय हँड देतो त्यांना, तरी जाऊ शकता. म्हणजे 4 वेज आहेत. जनरल प्रोसिजर काय असते, ऍप्लिकेशन फाईल करा, 18 महिन्यानंतर त्याचं पब्लिकेशन होईल, रिप्रेझेंटेशन होईल, त्याचं एक्झामिनेशन रिक्वेस्ट होईल, एक्झामिनेशन कमिटी ग्रँट करते का रिफ्यूज करते. जर समजा ग्रँट केलं त्यांनी तर ते पब्लिश करणार. समजा पेटंट पब्लिश झाल्यानंतर सुद्धा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर सुद्धा क्लॅरिफिकेशन देता येतं आणि त्यानंतर जो कंट्रोलर काय करतो पेटंट बद्दलचा डिसिजन देतो, म्हणजे शक्यतो तो पेटंट ग्रँटेस करतो. इथे फ्लोचार्ट दाखवला बघा, पेटंट ऍप्लिकेशन करा, पब्लिकेशन, ट्रिगर अपोजिशन, एक्झामिनेशन, ऍप्लिकेशन ग्रँट, पब्लिकेशन ऑफ ग्रँट, पोस्ट ग्रँट. हा काही चार्ट एवढा महत्वाचा नाही. स्टेप्स, पेटंट मिळवायचं असेल तर महत्वाचे स्टेप्स काय आहेत, कोण पेटंट फाईल करू शकतो, कुठे पेटंट फाईल करू शकतो आणि कसं करू शकतो.
आता कुठं पेटंट फाईल करू शकतो तुम्ही बघितलं, कसं पेटंट फाईल करायचं ते पण बघितलं, आणि कोण फाईल करू शकतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम, किंवा आपण असं म्हणूया की इंडियन भारतीय नागरिक हा करू शकतो. पण तसंच हे पेटंट ऍप्लिकेशन करताना तुम्ही एकट्याने करू शकता किंवा जॉईंटली करू शकता, किंवा ज्या पर्सननं तो शोध लावलेला आहे तो पण करू शकतो पेटंट फाईल, किंवा ज्या माणसानं शोध लावलेला आहे तो काय करू शकतो, एखाद्या माणसाला ते काम असाइन करू शकतो, तू हे काम कर, तसं पेटंट फाईल करता येईल. आणि शेवटचा ऑप्शन आहे लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. एखादे संशोधक असेल, जर त्यांनी समजा सांगितलं की हा पण माझा कायदेशीर प्रतिनिधी आहे, तोच पेटंट साईन करेल, तो पण करू शकतो. पण शक्यतो भारतीय नागरिक असला पाहिजे इंडियन पेटंट फाईल करताना. माणूस फाईल करू शकतो. उद्या तुम्ही म्हणाले यंत्रमानव आणतो आणि त्याला पेटंट फाईल करायला सांगतो, तसं चालत नाही. थँक्यू. आता बघा, कोणाला काही शंका आहेत का या संदर्भात? आता हॅलो, कोणाला काही शंका आहेत का? इट्स ओके, ठीक आहे. म्हणजे सगळ्याला समजले असं समजूया आपण. बघा, थोडंसं चेंज म्हणून आपण आज हे लेक्चर घेतलेलं. एक एक्झामच्या फ्लो मध्ये होता, तुम्ही थोडंसं तुम्हाला रिफ्रेशमेंट हवी किंवा थोडंसं एक चेंज हवा म्हणून या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीने लेक्चर घेतलं. पुढच्या आठवड्यामध्ये आपण आपलं सिलेबस बघूया. आणि एक लक्षात ठेवा की नुसतं सिलेबस बघत जाऊ नका, सिलेबस बरोबर या बाकीच्या गोष्टी सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. पण उद्या एमएससी झाला नाही, एखाद्या विचारलं काय पेटंट आहे इंटरव्ह्यू मध्ये, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की अरे नक्की पेटंट म्हणजे काय. ते काय म्हणा, FYS वाले 2 वर्ष प्रोजेक्ट केला, संशोधन केलंय. ऍटलिस्ट पेटंट म्हणजे काय हे तर माहित असू द्या. चालेल, ठीक आहे, आपण थांबूया. आणि जे कोणाला त्यांना इन्फॉर्मेशन द्या नक्की काय झालं असते. ओके, धन्यवाद. हॅव अ गुड डे.